Throw has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires, where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. SSPM लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। शनिवारी 27 फेब्रुवारीला सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ENT, नेत्रविकार आणि दंतविकार या विभागांतर्गत सेवा शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। नमस्कार, मी डॉक्टर RS कुलकर्णी, वैद्यकीय संचालक, SSPM मेडिकल कॉलेज लाईफटाईम हॉस्पिटल पडवेहून बोलतो। सांगण्यासाठी लोकांना कळवण्यात आनंद वाटते की उद्या आपल्याकडे लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये एक मोफत आरोग्य शिबिर नियोजन केलेले आहे। ह्याच्यामध्ये ENTचे संबंधी जे काय घशाची तपासणी, कानाची तपासणी, दुर्बिणीद्वारे जे काय करायचे आहेत ते संपूर्णपणे मोफत होणार आहेत। ध्वनी यंत्र जे काय आपण देणार अगदी कमी दरामध्ये लोकांना मिळणार आणि ह्या दोन्ही स्कीम्ससाठी आपण MJPJY म्हणजे महात्मा फुले योजना आणि पंतप्रधान आयुष्मान भारत योजना हे दोन्हीला आपल्याला लागू असतील। ह्याचबरोबर आपण डोळ्याची तपासणी फ्री करणार आहेत। अक्षीपटलाची तपासणी यंत्राद्वारे संपूर्णपणे फ्री होणार आणि ज्यांना रिफ्रॅक्शन एरर आहेत म्हणजे चष्म्याची आपण जे काही तपासणी करून नंबर काढून देतो ते मोफत दिले जातील आणि कॅट्रॅक्ट म्हणजे मोतीबिंदूच्या जे काय सर्जरी करणार आहेत आपण स्मॉल इन्सिजनच्या ते 10,000 रुपयामध्ये होणारे आहेत। त्यासाठी गरजू व्यक्तींनी ह्याचे लाभ घ्यावे असे सर्वांना मी आवाहन करत आहे। बरोबरच दातविकार, दंतविकार आणि फेसिओमॅक्झिलरी सर्जन्स ह्याच्यामध्ये सहभाग घेतील आणि जे दात काढायचे आहेत ते संपूर्णपणे मोफत होणार आहेत। इतकेच नाही, दाताचे क्लिनिंग म्हणतो आपण संपूर्णपणे ते फ्री होणार आणि दाताची जे काय किडलेले असतील, रूट कॅनॉलचे असतील किंवा मॅन्डिबलला एक्सटेंड झालेले असतील अशा प्रकारच्या डेंटल एक्सरेज जे असतील ते टोटली फ्री होणार आहेत। त्यासाठी सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आजूबाजूच्या जिल्ह्याच्या जे गरजू जे काय रुग्ण असतील त्यांनी ह्या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ त्यांनी घ्यावा असे आवाहन करीत आहेत। धन्यवाद। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।